काही भोंदू बाबा हे माइंड रीड करतात आणि महिलांची फसवणूक करतात. कसं वाटतं या सगळ्या प्रकाराला बघून? महिला म्हणून अशा पद्धतीनं माइंड रीडिंग करणं, महिलांचं शोषण करणं, हे भोंदू बाबा का करतात असं? फर्स्ट ऑफ ऑल जे बायका लोक आहेत ते त्यांनी अंधविश्वास जे असतात ना त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही पाहिजे. अंधविश्वास त्यांचं असं असतं की जे भोंदू बाबा आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो तर आम्हाला सोल्युशन भेटेल, उपाय भेटेल कुठल्या गोष्टींवरचं, तर ते विश्वास पटकन ठेवतात. आणि त्यांचं कसं झालं आहे की आता त्यांना तो पॅटर्न एक कळलेला आहे की जे येतात अशा बायका तर त्यांना सोल्युशन आपण सांगितलं तर ते लोक विश्वास ठेवतात, म्हणून मग त्यांचा तो एक पॅटर्नच झाला आहे आता. तर मुळातच माइंड रीडिंग करून लोकांची फसवणूक केली जाते. या फसवणुकीचे अनेक शिकार आहेत. का होतं ह्या सगळ्या गोष्टी? कुठेतरी भीती घातली जाते, लोकांना जाणीवपूर्वक टॉर्चर केलं जातं, ब्लॅकमेलिंग केलं जातं, काय वाटतं? खूप ऐकून खूप हे वाटतं की असे खूप आता केसेस आलेले आहेत, आमच्यापर्यंत पण येतात. असं सोशल मीडियावरती तर खूप दिसतात ते, पण ऐकून खूप हे भयानक असं वाटतं की आम्ही आता आमच्या फॅमिलींना पण सांगतो असं की ह्याच्यामध्ये पडू नका असं. आपण बघतोय ह्या भोंदू बाबांकडे अनेक बायका जातात, अनेक महिला जातात, त्यांचं नुकसान होतं, शारीरिक शोषण केलं जातं. माइंड रीड करतात हे भोंदू बाबा. माइंड रीड करता म्हणजे माहिती आहे आपण ते जातो हे चुकीचं आहे. आज काय माहिती आहे समाजामध्ये आपण हे सनातनवाल्यांना सांगितलं अंधश्रद्धा आहे, तरी पण लोक त्या भोंदू बाबाकडे जातातच आहे. म्हणजे मनात त्यांच्या मनातला विचार त्यांच्या मनामध्ये असेल किंवा नसेल, पण शेवटी माणसाने असा विचार करायला लागतो की आज त्या माणसाकडे आपण जातो, आज आपल्यावर त्याने विचार केला पाहिजे. आज भोंदू बाबा म्हटलं की आपण त्यापेक्षा घरातल्या परमेश्वराची पूजा करा ना. घरातले तुम्हाला कुलदेवता आहे त्यांच्यावरती तुमचा विश्वास नाही आणि ह्या भोंदू बाबावरती विश्वास ह्या कुठला? ही अंधश्रद्धा आहे. लोकांना लुबाडलं जातं, लोकांना बायकांना लोक फसवलं हे ज्याने त्याने आपला विचार करावा की कारण काय माहिती आहे भोंदू बाबा सर्वच होतात, पण आपल्यावरती विश्वास पाहिजे की आपण जगतो, माणूस खातो, सर्व काय व्यवस्थित होते. तरी पण माणसाचा विचार तोच आहे. भोंदू बाबाने काहीतरी चमत्कार दाखवला की माणसं फसतात. अजून पण ह्या समाजामध्ये लोक विद्वान नाही आहेत. तर पहिलं म्हटलं तर असं नाही करायला पाहिजे आणि जे ह्याचा फायदा उचलत आहेत. एक मिनटं. अनेक ठिकाणी भोंदू बाबा हे वाढलेले आहेत. या भोंदू बाबांबद्दल तुझं मत काय? अनेक ठिकाणी ते महिलांचं शोषण करताना पाहायला मिळतात. ह्याच्यावरती गव्हर्नमेंटनी स्ट्रिक्ट ॲक्शन्स घ्यायलाच पाहिजेत. हे जिथे जिथे जसं होतं आहे तिथे त्यांना काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन म्हणजे ॲज अ सेफ्टी सिक्युरिटी काहीतरी वाढवली गेली पाहिजे. आणि म्हणजे वुमेन्सना लोक भोंदू बाबांकडे का जातात? कारण की एज्युकेशनची कमी आहे, त्यांना तेवढं नॉलेज नाही आहे की हे असं त्यांच्यामध्ये असं आहे की हे सांगतील तेच होणार आहे. एज्युकेशन कमी आहे कुठेतरी, त्याच्यामुळे ते त्या साईडला डायवर्ट होत आहेत की हे बोलतील ते खरं होईल. त्याच्यामुळे त्यांचा ते वीक पॉईंट ते लोक घेत आहेत आणि त्याच्यावरती त्यांचा फायदा उचलला जातो इन सेन्स. राज्यामध्ये अनेक भोंदू बाबा आहेत जे महिलांचं शोषण करतात. महिला म्हणून कसं वाटतं? राग येतो या सगळ्या गोष्टी? भरपूर चुकीचं वाटतं की एखाद्याचा चुकी नसताना पण गैरउपयोग केला जातोय त्या गोष्टीचा. या भोंदू बाबांवरती काय कारवाई करायला हवी? जे जेन्युअन आहेत त्यांचं ठीक आहे, जे नाही आहे त्यांच्यावरती गव्हर्नमेंटनी काहीतरी स्ट्रिक्ट केस उचलायला पाहिजेत की एक असं करून की दुसरं कोण त्याच्यावर रिटर्न हे सेम करणार नाही असं. की सध्या अनेक भोंदू बाबा हे बाजारात पाहायला मिळतात. काही भोंदू बाबांचे व्हिडिओ हे मार्केटमध्ये आहेत. महिलांचं शोषण होतं, माइंड रीडिंग करून त्यांना काबूमध्ये केलं जातं, शोषण होतं. कसं बघता या सगळ्या प्रकाराकडे? मला असं वाटतं की जेव्हा आता महिलांचा विचार करता आज बऱ्याचशा महिला सुशिक्षित आहेत, तर मला असं वाटतं शेवटी महिलांची जी म्हणजे महिलांचा जो स्वभाव आहे संवेदनशील असेल किंवा भावनात्मक असेल, तर थोडासा कंट्रोल करून ना आपण थोडंसं शिक्षण घेतो ह्याचा थोडासा आपण उपयोग आपल्या सामान्य आयुष्यामध्ये करायचा प्रयत्न करावा की जेणेकरून जे काही शॉर्ट टर्ममध्ये जे काय आपल्याला गेन मिळणार आहेत की म्हणजे एखादी भूल घातली जाते किंवा काही गोष्टींचं आमिष दाखवलं जातं की तुम्ही हे करा म्हणजे हे कळेल, हे केल्यानंतर तुम्हाला हे साध्य मिळेल. तर अशा गोष्टींना बळी न पडता आपण थोडा तारतम्य भाव ठेवला आणि सतत विवेकबुद्धी वापरली तर नक्की या सगळ्या प्रकारातून आपली फसवणूक होणार नाही याची नक्की खात्री बाळगता येईल.
या अशा सगळ्या भोंदूबाबांवरती कारवाई व्हायला हवी असं वाटतं का? कारवाई कशा स्वरूपाची असायला हवी? नाही, मला तर असं वाटतं की आता सगळे जर का पुरावे मिळालेले आहेत, अनेक महिलांचं स्टेटमेंट्सही घेतलेलं गेलेलं आहे, तर मला असं वाटतं ह्या बाबतीत काही क्षमायाचना किंवा काही न करता एखादा तरी धडा शिकवावा न्यायालयाने, की कठोर शिक्षा द्यावी. म्हणजे ह्याच्यापुढे जे काही शोषण होणार आहे या ना त्या पद्धतीने महिलांचं, याला नक्कीच आळा बसेल. त्यामुळे कठोर शिक्षा हाच एक पर्याय आहे. म्हणजे आपण आखाती देशांमध्ये बघतो की जेव्हा एखादा गुन्हा घडला जातो आणि त्याच्याबद्दल शिक्षा ही सर्व समाजात त्यांच्या समोर दिली जाते, असं एखादी शिक्षा तरी भारतात होणं हे आता गरजेचं झालेलं आहे. कारण अशा आमिषांना बळी पडून जर का महिलांचं शोषण होणार असेल तर नक्की हे शिक्षणाचा जे काही महिलांना पुढे नेतो आहे सरकार समाज, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे एखादी तरी शिक्षा महिलांच्या समोर समाजात कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी. सध्या आपण बघतोय की राज्यामध्ये अनेक भोंदूबाबा हे समोर येत आहेत ज्यांनी महिलांचं फसवणूक केलं आहे, शोषण केलं असं पाहायला मिळतं. काय वाटतं या सगळ्या प्रकारांकडे? मला तरी असं वाटतं की हा सगळा प्रकार जो आहे हा इट ऑल डिपेंड्स की म्हणजे तुमचे प्रॉब्लेम्स जे असतात तुम्ही हे जाऊन लोकांकडे त्या व्यक्तीकडे डिस्कस करता आणि ते त्याचा फायदा उठवतात आणि तुमच्यासोबत वाईट होतं हे तुम्हाला कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. सो तुम्हाला बेसिक आधी ज्ञान पाहिजे की आपल्यासोबत चुकतं आहे काहीतरी, हे कळायला पाहिजे आणि एकदा हे कळलं की मग तुम्ही ह्याच्यावरती काहीतरी उपाय शोधू शकता. आणि या सगळ्यात कारवाई तर नक्कीच झाली पाहिजे अशा लोकांवर, कारण कायदा आपल्याकडे बऱ्याच गोष्टी कायद्याकडनं अपेक्षित असतात पण नक्कीच काहीच कायदा करत नाही. आपण खूप अपेक्षा ठेवतो आपल्या सरकाराकडनं आणि बरेचदा काही उपयोग होत नाही त्याचा. पण आपल्याकडे या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे आणि लोकांवर फसवणूक जी होती आहे ती नक्कीच थांबली पाहिजे, कारण चुकीचा उपयोग करून घेत आहे आणि हे खूप म्हणजे वाईटच आहे आणि अंधश्रद्धा वाढत चुकीचं आहे. चालली असं वाटतं लोकांमध्ये. हो, टेक्नॉलॉजीच्या खूप. जगात ही अंधश्रद्धा वाढते. टेक्नॉलॉजीच्या जगात नक्कीच अंधश्रद्धा वाढती आहे, कारण लोक आजकाल कशावरही विश्वास ठेवतात. साधी ऑनलाईन येणारी AI व्हिडिओ पण आजकाल कळून येत नाही, इतकं टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे. पण एवढा देश पुढे जात असताना एवढ्या छोट्या मिनिमल गोष्टींवर आपण पटकन विश्वास ठेवतो आणि आपला पटकन विश्वासघात होतो. हे चुकीचं आहे आणि हे माझ्या मते सरकार शोधून आपल्याला स्वतःलाच आधी अवेअरनेस म्हणतात तो पाहिजे आणि कळलं पाहिजे की आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतं आहे आणि हे कळलं तर मग ह्याच्यावर तसंच माउथ पब्लिसिटीनी आणि ह्यानी तसं वाढेल.